हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. सर्व संतांना वंदन, सद्गुरुनाथांना वंदन. आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ. कालच्या चिंतनामध्ये आपण 19 नंबरच्या ओवीचा विचार करायला सुरुवात होती. माऊली बोलतात, नियास नित्य संन्याशी योन द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंदो ही महाबाहो सुखम बंधात प्रमुचते. म्हणजे जो कुणाचा द्वेष करत नाही, कशाची इच्छा बाळगत नाही, असा निर्द्वंद्व झालेला जो असतो तो सुखाने मोक्षाला प्राप्त होतो. अशा अर्थाचा श्लोकावरती आपण पहिली ओवी बघितली. तरी गेलियाची सेन करी, त्याची आठवण ठेवत नाही. जे आपल्याकडून गेलं ते गेलं, त्याची आठवण काढायची नाही. कदाचित ते प्रिय असतं किंवा अप्रिय असतं. प्रिय असेल तरी त्यानं काय फारसा आनंद होणार नाही, अप्रिय असलं तर दुःख दे. म्हणून मागच्या आठवणी कुठल्याही काढत तो नाही. गेली याची सेन करी, आणि न पवता चाड न धरी, किंवा एखादी गोष्ट प्राप्त व्हावी अशी इच्छा ठेवत नाही. असा जो आहे तो सुनिच्छळू अंतरी मेरू जैसा. त्याचं वर्णन काय कुणासारखं केलं, त्याला उपमा दिलेली आहे माऊलींनी. मेरू पर्वतसुद्धा जागचा हलत नाही, तशा प्रकारे तो त्याचं अंतःकरण हलू देत नाही, डळमळू देत नाही. कोणत्याही सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये तो त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. मागच्या चिंतनामध्ये एक ओवी बघितली होती, जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ जयाशी बाह्यतरी रूढ लौकिक जैसा. बाहेर दाखवायला म्हटलं कसा आहे तो, तर तो दाखवताना मात्र लौकिकमध्ये पद्धतीने दाखवत असतो. म्हणजे बाहेर तो वागत असतो, तो नाटक करत असतो, अभिनय करत असतो, आणि आत आहे ते खरं वागत असतो. आमचं कसं होतं बघा, आम्ही आत नाटक करतो. खरं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, आत नाटक करतो, बाहेर खरं वागायला जातो, आणि त्यामुळे खऱ्या वागण्याचं खरं दुःख वाटायला येते. ते जे दुःख येणार आहे ना, म्हणून आपल्याला रडू येते त्याचं. ते आपण जर खोटं मानलं असतं ना, तर त्या दुःखाला पण खोटं दुःख म्हटलं असतं आपण. ते खोटं दुःख आहे, मिथ्या आहे ते, मग कशाला रडू असं म्हटलं असतं. पण आपण व्यवहार करताना खऱ्याप्रमाणे करतो, आणि त्यामुळं खऱ्याप्रमाणे त्याची प्रतिक्रियासुद्धा खऱ्याच येतात, आणि आपण त्या पद्धतीनेच वागायला लागतो ह्या गोष्टी. पण तो कसा आहे बघा, तो अंतरी कसा आहे, दृढ आहे, परमात्मरूपी गूढ आहे. बाह्य तरी काय म्हणलेलं आहे, रूढ लौकिक बाबू. बाहेर तो नाटक करतो, अभिनय पद्धतीने वागतो. म्हणजे नाटकात जशी बायको असते, मुलं असतात, आई वडील असतात, नाटकामध्ये असतात, तर तो पात्र करताना पात्र संपलं की पात्राची सगळी कपडे उतरतो, आणि घरी जाताना आपल्या खऱ्या बायकोकडं खऱ्या मुलांच्याकडे जात असतो. तसं त्याला खरं माहीत असतं, म्हणून कारण तो अभिनय करतो हे त्याला ठाऊक असते. म्हणून मी अभिनय करतोय असं मला ठाऊकच नसल्यामुळं मला त्रास होतो प्रपंचाचा, बाकी काही होत नाही. म्हणून इथं वर्णन करताना म्हणतात की याला जेव्हा आपण सत्यत्व बुद्धी याची काढून टाकतो प्रपंचातली, तेव्हाच खऱ्या अर्थानं सुखाला सुरुवात होते. कारण त्याच्यातली सत्यत्व बुद्धी गेली की मिथ्यात्व आलं. मिथ्या प्रपंचाकडून येणारे सगळे आवेग विकार सगळेच मिथ्या असणार, मग ते माझ्यावर कसे परिणाम करतील, करणार नाहीत. आणि म्हणून तो दृढ असतो त्या बाबतीमध्ये. पण त्यासाठी म्हणलं गेली याची सेन करे, आणि न पवता चाड न धरी, जो सुनिच्छळू अंतरी मेरू जैसा. हलत नाही, डुलत नाही, इतका खंबीर असतो तो कोणत्याही स्थितीमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपण बघितलं की त्यांच्यातली खंबीरता आपल्याला लक्षात यायला लागते. वा, किती खंबीर महापुरुष होऊन गेला तो. एवढ्या सगळ्या स्थितीमध्ये त्यांनी आपलं कुठल्याही प्रकारचं असं डळमळीत होऊ दिलं नाही अंतःकरण. ही काही अशी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात
की कर्मयोग करत असताना सुद्धा त्यांनी कर्मसन्यासातच ते वावरत होते. हा छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आपल्याला लक्षात येण्यासारखं आहे. म्हणून इतर बाहेर काय असतो, आत अंतःकरण जे कपाट आहे तिथं आत्मसुख त्यानं बंदिस्त करून ठेवलेलं असतं. ते तिकडं कुणाला बाहेर देत नाही, त्याचा तो आतमध्ये भोगत असतो. हे भोगणं जे आहे ना फार वेगळा आहे, तो अनुभव घेतल्यानंतरच कळणार आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक आहे, आपण लिहून तिथं ठेवलेला आहे. प्रजाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता आत्मनेम आत्मनातुष्टा स्थितप्रज्ञस्त दोचते. आपल्या आत्म्याचं सुख आत्म्यामध्ये स्वतः भोगत असतो. म्हणून हिथं म्हणतात आत अंतकरणात कपाटामध्ये जे कपाट आहे त्या कपाटामध्ये आपलं ते सुख जे आहे आत्मसुख तो बंदिस्त करून ठेवतो. आणि बाहेरची द्वार आहेत ना जिकडून आत येण्याची शक्यता आहेत काही विकार, ती दारं इंद्रियांची बाहेर बंद करून टाकतो. म्हणजे बाहेरचं बाहेर बंद आणि आतली खोली आतल्या बाजूनं बंद. बघा कशी गंमत आहे. आत एक खोली आहे, ती खोली बाहेरून कडी लावली बाहेर, पण शेवटचं द्वार जे आहे, जी दारं कानाची आहेत, नाकाची आहेत, जिभेची आहेत, पायाची हातापायाची आहेत, स्पर्शाची आहेत, ही सगळी दारं तू बंद करतो. इंद्रिया देऊनी कवाड हृदय भोगी अशी एक माऊलींची ओवी आहे. इंद्रियांना कवाड देऊन म्हणजे इंद्रियांची दारं बंद करून आतले आत ते आत्मसुख तो भोगत असतो. त्यामुळं गेलं काय राहिलं काय याचा विचारच करत नाही, कारण ते खरंच माझं आहे. जे माझं खरंच आहे ते कोणी नेऊच शकत नाही. त्याची बुद्धी निश्चय कशी पावलेली असते बघा. जे माझं जे आहे ना ते कोणच नेता येत नाही, कुणालाच नेता येत नाही. ते माझ्याजवळ माझं स्वरूप आहे, ते माझ्याशी चिकटून आहे. चिकटून आहे म्हणण्यापेक्षा ते माझं स्वरूपच आहे, ते कसा कोण घेऊन जाईल. आणि जे माझं नाही, खरंच माझं नाही, तर ते मला मिळालं तर त्याचा मला काय उपयोग आहे, माझं नाहीच ते. आता माझं जे नाही असं कोणतं आहे, तर जे दिसणारा सगळा दृश्य प्रसारा जो आहे, जो मला इंद्रियानं अनुभवाला येतो, हे सगळं माझं नाही आहे. आणि त्यामुळं जर याला माझं नाही म्हटलं तर माझं गेलं काय, काहीच नाही. मला प्राप्त काय व्हायचं आहे, जे माझं जे आहे ते माझ्याजवळ आहे, मला काय प्राप्त करायचं आहे नाही. म्हणून न पवताची चाड धरी, म्हणजे जे प्राप्त होणार आहे त्याची इच्छा करत नाही, आणि गेलियाची सेन करी, जे गेलं त्याचा विचार करत नाही, कारण ते माझं नाही असा त्यानं निश्चय केलेला असतो. असा जर निश्चय आपला झाला असेल, माझं नाही काय गेलं ना, कोण कोण गेलं, मला सोडून काही माणसं गेली, काही वस्तू माझ्या हरवल्या, माझं घरातलं काहीतरी नासधूस झाली, हे गेलं कारण हे माझं नाही असा त्याचा निश्चय असतो. समजा ह्याला माझं म्हटलं तर त्रासच होतोय, गेलेलं गेलेलंच असतंय, पण माझं म्हटल्यामुळं त्याला त्रास होतो. म्हणतो काय, गेली याची सेन करी, अजिबात चिंता करत बसत नाही आणि पुढल्याचं चिंतन करत बसत नाही. न पवताची चाळ धरी, जो सुनिश्चळू अंतरी मेरू दैसा. म्हणून ते ज्या 12व्या अध्यायामध्ये फार सुंदर होया, आपुले ते साचे, साचे म्हणजे जे खरं आहे ते, आपुले ते साचे ते कल्पांतही न वचे, हे जाणूनी गताचे न शोची जो. गताचे म्हणजे भूतकाळाचं जे गेलेलं आहे त्याच्याबद्दल न शोची म्हणजे शोक करत नाही. 12व्या अध्यायातली ओवी आहे बरं का. ती काय म्हणतात, जे आपुले ते साचे, जे माझं खरं आहे ते कल्पांतीही न वचे. कल्प अंत झाला, सृष्टीचा सगळ्या नाश झाला, तर मी सतरूपानं जो आहे त्याचा नाशच कोण करू शकत नाही, कारण ते अविनाशी तत्व मी आहे. त्याचा नाश कसा होईल, भले माझ्या शरीराचा होईल, सृष्टीचा होईल, सगळ्या ब्रह्मांडाचा नाश होऊ शकतो कल्पांताच्या वेळी, पण माझा नाश होत नाही. म्हणतो पण आपुले ते साचे, जे माझं खरं आहे ते कल्पांतीही न वचे. न वचे म्हणजे खर्च होत नाही, कुठं जात नाही, हे जाणूनी गताचे न शोचीजो. म्हणून बाहेर गेलेल्या गोष्टीबद्दलचा तो शोक करत बसत नाही. हे शोक न करणं फार अवघड आहे. फक्त त्याला माझं जर म्हटलं तर शोक वाट्याला आलेलाच आहे म्हणून समजायचं, रडायला लागणारच आहे जर आपण माझं माझं म्हणायला लागलो तर. मग जोपर्यंत माझं म्हणतो तोपर्यंत आपल्याला हा प्रपंच दुःखरूप वाटतो. माझं काही जाणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कशावरून, एक तर्क लढवायचा, माझं काही जाणार नाही कारण मी येताना काय आणलं नव्हतं. सोपं आहे की नाही हे विचार करायला, हे फार खोलात जाऊन आणि विचार करायची राहू दे, ते माझं स्वरूपच आहे, मग ते कोण नेणार, राहू दे तो विचार. आता एक विचार असा करूया, माझं काय जाणार कसं सांगा, कारण माझं मी येताना काय आणलंच नव्हतं, मग त्याला मी माझं म्हणालोय, हा मूर्खपणा त्या वस्तूचा की माझा सांगा बघू. माझा आहे, इथं आलो आणि त्याला म्हणालो हे माझं आहे बघा.
अरे जाता जाता माणसानं तुझ्याकडे ठेवायला दिलेलं आहे ते, त्याला तो आता माझीच वस्तू म्हणायला लागलास आणि त्याच्याशी भांडण करायला लागलास. कुणाशी भांडतोय? प्रपंचाशी भांडायला लागलाय. हे प्रपंच संसार आहे, हे माझं आहे, माझं मला पाहिजे ते. संसार म्हणजे तुझं नाही, माझा अधिकार आहे त्याच्यावर, काळाची सत्ता त्याच्यावरती आहे. तूही या काळाबरोबर जाणार आहेस. मी अनादी आहे म्हणतो संसार, मी तुला जात्याला आणि येत्यालाही पाहतो. त्यामुळे तुझं येणं जाणं शरीराच्या द्वारे जे आहे ते तुझं येणं जाणं जे आहे ते तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. म्हणून माझं काही जाणार नाही, कारण मी काय आणलं नव्हतं. म्हणून तो कसा असतो? कशाबद्दलही अपेक्षा ठेवत नाही, उदासीन राहतो सगळ्याबद्दल. उदासीन म्हणजे निराश नव्हे बरं काय, उदासीन म्हणजे असू दे, होऊ दे, जाऊ दे, असंच होणार होतं ते. तसंच रडत नव्हे, असं होणारच होतं ते, कारण त्या अगोदर नियोजित आहे. मग अपेक्षित आहे ते, अपेक्षितामुळं मला त्रास होतो. म्हणून परमपूज्य काका त्याचे दोन विभाग करा म्हणतात. जे नियोजित आहे ते घडणारच आहे, म्हणजे सगळंच नियोजित आहे. अपेक्षित आहे ते मी निर्माण केलेलं आहे, ती माझ्या अपेक्षेशी माझ्या अंतःकरणाशी संबंधित आहे. मी म्हणतो असं असं व्हावं, पण तू कोण म्हणणारा? कारण सृष्टीची रचना बदलणारा तू कोण? काय ईश्वर आहेस की मी असं म्हणतोय म्हणून असं व्हावं असं म्हणणं? माझ्या आयुष्यात, आपण माझ्याच आयुष्यात नाही, दुसऱ्याच्या आयुष्यात ही काय व्हावं असंही आपण आणि म्हणत असतोय. केवढा आगाऊपणा आपला आहे बघा. म्हणजे दुसऱ्या मुलांच्या आयुष्यामध्ये काय घडावं, त्याला कुठली बायको मिळावी, त्याला कुठली नोकरी मिळावी, त्यानं कोणते कोर्सेस निवडावेत, हे मीच ठरवतो. कशी गंमतशीर गोष्ट आहे बघा. म्हणजे अपेक्षित आहे ते आपल्याकडून कधीही शेवटपर्यंत होत नाही, आणि जे नियोजित आहे ते कधीच चुकत नाही. म्हणून जर असं जर विचार करायला लागलो तर 12व्या अध्यायामध्ये फार सुंदर श्लोक आहे बा. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागीवर मदभक्त समयप्रिया. असा भक्त मला प्रिय आहे. कोण? अनपेक्ष आहे, त्याची अपेक्षा नसते. आणि गतव्यता, गतव्यता म्हणजे गेलेल्या गोष्टीबद्दलचा शोक मानत नाही, उदासीन असतो त्याबद्दलचा जो आहे तो. म्हणजे जयाची या ठाई पांडवा, त्याच्यावरती माऊलींनी ओव्या केल्यात बघा. जयाची या ठाई पांडवा अपेक्षा नाही रिघावा, सुखाचा चढावा जयाशी असणे. ज्याच्या ठिकाणी अपेक्षा जरा सुद्धा नसतात ना, त्याच्या ठिकाणी सुख वाढत राहतं. ज्यांच्या अपेक्षा कमी तितकं सुख वाढलेलं असतं. जेवढ्या अधिक अपेक्षा असतील ना, तेवढ्या सुखाचं प्रमाण, सुखाचं पातळी जे आहे ना, ते मीटर खाली आलेलं असतं. कधीही आपण लक्षात घे, विचारात आणि उदाहरणात घेऊन आपण प्रयोग करण्यासारखी गोष्ट आहे. आपणच प्रयोग करायचा. आमच्या अपेक्षा वाढल्या ना, तर त्यातली 1-10-2% अपेक्षा योगायोगानं पूर्ण झालेल्या असतात. उरलेल्या 98%चं काय करायचं? रडायचं. त्याच्यापेक्षा अपेक्षा न ठेवता जर कर्म करत राहिलो तर त्याला कर्म संन्यासच तो आहे. त्यालाच नैष्कर्म्य सिद्धी माऊली बोलतात. त्यालाच म्हणतात नित्य संन्यासी. तोच नित्य संन्यासी आहे की तो झालेल्या गोष्टीबद्दलच्या चिंता बाळगत नाही आणि होणाऱ्या गोष्टीबद्दलचा विचार मनात कल्पना करत नाही. ह्या त्याच्या कल्पना सगळ्या संपलेल्या असतात. म्हणून त्याच्याबद्दल म्हणतात, तो संसार व्यते फिटला, जो नैराश्य विनटला, व्याघ्राहातून सुटला विहुंग जैसा, व्यापक आणि उदास जैसे का आकाश, तैसे जयाचे मानस सर्वत्र गा. माऊलींच्या 12व्या अध्यायातल्या ओव्या सगळ्या चिंतन करण्यासारख्या आहेत. त्यातल्या एका अनपेक्षा सुचिरदक्षा या श्लोकावरल्या 1-2-3 ओव्या आपण विचारात घेतलेल्या आहेत की काय म्हणतात ते. संसार व्यथे फिटला, त्याचा संसाराची व्यथा त्याला व्हायची काही गरजच नाही. आणि म्हणतात जो नैराश्य विनटला, निराशा जी नैराश्य जे आहे ते नैराश्यानं तो विनटलेला असतो. म्हणजे त्याच्याकडे पूर्ण उदासीनता असते संसाराबद्दलची. उदासीनता शब्दाचा अर्थ काय? इंटरेस्ट घेऊन प्रपंचाचं काय करत नाही, नाम मात्र इंटरेस्ट घेऊन करतो. शास्त्राचा अभ्यास इंटरेस्ट घेऊन करतो. सद्गुरूंना नमस्कार करताना मनापासून नमस्कार करतो. त्यावेळी प्रापंचिक कुठलेही चित्तामध्ये कुठले त्याच्यात विकार नसतात. असा ज्यावेळी प्रापंचिक विचार नसतात त्यावेळी नाम घेत असतो. तिथं इंटरेस्ट मोठा असतो, तिथं उदासीन नसतो. उदासीन फक्त कुठं असतो? हे येणाऱ्या जाणाऱ्या घटनाबद्दल उदासीन असायलाच पाहिजे ना. रोज येतंय जातंय, आपण त्याची कधी काही विचार करतोय का बघा. इथून आता कुत्री इकडे फिरतात तिकडे फिरतात, आपण म्हणतोय कुठं गेले बघूया, परत किती वाजता येतंय बघूया, असं आपण म्हणत नाही. कारण ते जातंय येतंय असं रोज बघतोय आपण. तसं आहे माझं हे जे आहे ना, जातंय येतंय सुरू आहे. मग त्याच्याबद्दल केवढी खंत बाळगावी. संसार व्यथे फिटला, नैराश्य विनटला, व्याघ्राहातून सुटला विहंगू जैसा. जसा एखाद्या पारध्यानं जाळं टाकलेलं असतं पक्ष्यांना पकडण्यासाठी, पण पक्षी अडकता अडकता त्यातून निसटलेला असतो. काय वर्णन केलंय बघा. व्याघ्राहातून सुटला विहंगू जैसा.
पकडण्याचा प्रकार झालेला होता. माया सोडतच नाही, मायेचं जाळं पडलेलंच असतं, पण पकडता पकडता निसटल्यावर त्याला कसं वाटत असेल, तसं मुक्त पुरुषाला वाटतं. जसा आता मी संसारात अडकत होतोच, हा थोडासा चुकलो बघा, अरे बाप रे सुटलो, असा ज्यावेळी त्याला भास होत असतो ना, त्याला इतका आनंद होत असेल, केवढा होत असेल तर त्याचा त्यालाच माहिती. तो आपण त्या पातळीवर आपण गेलो तर तो आनंद आपल्याला कळेल. म्हणून म्हणतात तू कसा आहे, व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र गा. अगदी उदासपणानं आकाशासारखा तो वावरत असतो. आणि त्यामुळं त्याला कुठलं पुण्य आणि पाप याचा विचारच करत बसत नाही ना. मी आता नवस केलं, नाम घेतलं, आता पुण्य झालं. काल मी दान दिलं, खरंच आता पुण्याची प्राप्ती मला झाली. काल जरा मी चुकीचं खोटं बोललो, आता मला पाप लागलं. अशा स्थितीतून तो वर आलेला असतो. पाप आणि पुण्याच्या स्थितीतून वर आला असतो. जर पुण्याची मोजणी करत नसेल तर त्याला पापाची टोचणी होतच नाही. बाबा बोरकरांची फार सुंदर कविता आहे, नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी, जिने गंगा उगाचे पाणी, जिने गंगा उगाचे पाणी. तो कसा आहे, जसा गंगेचा ओघ असतो इतका शुद्ध असतो. त्या शुद्धतेला काय मर्यादाच नसतात. त्याला कुठले पुण्याची मोजणी करत बसेल तो. काल मी एवढं एवढं दान दिलं, त्याचं पुण्य आता एवढं साठलं असेल, मला चांगले दिवस येतील, काही बघत नाही. आता हे आज जर बघत नसेल तर त्याला पापाची टोचणी पण लागत नाही. जो पुण्याची मोजणी करतो ना त्यालाच पापाचा स्पर्श होऊ शकतो. म्हणून आपलं पुण्याचं जे काम चालू असतं ना ते सुद्धा सुटायला लागतं. कारण कर्मबंधनाला कारण पुण्य आणि पाप आहेत, नुसती पापं नाहीत. तर आपल्याला बांधून टाकतं ते पुण्य पण आहे. मग आपण त्याला चांगलं चांगलं म्हणून कोण जाणतोय फक्त, बाकी ते बांधते मात्र बांधतेच. त्याला उदाहरण दिले ना, सोन्याची बेडी आणि लोखंडाची बेडी. लोखंडाची बेडी तेवढी नकोशी वाटते आणि सोन्याची बेडी असू दे म्हणून ठेवतोय आपण. याचा अर्थ असा आहे पुण्य मात्र असू दे म्हणून म्हटलेलं आहे की नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी. फार सुंदर आहे गाणं ते गीत बाबा बोरकरांचं, जितेंद्र अभिषेकांच्या आवाजातलं गाणं आहे बघा. कशाचा न लाग भाग, कशाचा न पाठ लाग, आम्ही ओ फुलांचे पराग. फुलांचे पराग जसे इकडं तिकडं वाऱ्यानं हालतात, त्यानं स्वतःचं प्रारब्ध वाऱ्यावर सोपवलेलं असतं. असं म्हणत नाही वाऱ्याला जरा तिकडं घेऊन चल, मला तिकडं शिवगडकडल्या बाजूला जायचं आहे, मठाकडल्या बाजूला जायचं आहे, असं काय म्हणत नाही. तिकडं कुठं घेऊन निघालास मला स्मशानाकडं, पराग म्हणत नाही वाऱ्याला. वारं घेऊन जाईल, माळीये जीवते नेले, तेवते निवांतसे गेले, त्या पाणी आयशे केले होवावे गा, अशी त्याची म्हणून म्हणतात ते आम्ही हो फुलांचे पराग. आम्हाला कसला लाग भाग नाही, कसलं मागचं काय देणं घेणं नाही, कशाचा न पाठलाग, आम्ही पाठलाग सुद्धा करत नाही. पुढे काय म्हणतात बघा, पूजेतिल्या पाना फुला, मृत्यू सर्वांग सोहळा, धन्य निर्मल्याची कळा. फार सुंदर गाणं आहे बरं काय. आणि चिंतन करत जर आपण बसलो ना तर एक अभंगच आहे तो. हे तुकोबांच्या लेवलचे संत नव्हते म्हणून त्यांची गाणी फारशी गाजली नाहीत बरं काय. पण बाबा बोरकरांची गाणी जी आहेत ना ती अगदी संतांची जशी वचनं आहेत तशा प्रकारची गीतं त्यांची आहेत. तर त्यातलं बघा म्हणतात, पूजेतल्या पाना फुला मृत्यू सर्वांग सोहळा. पूजेतली जी पानं फुलं जी वापरलेली असतात ना ती अशीच मिटून जातात, कोमेजून जातात ना, म्हणजे त्यांचा मृत्यूच होतो. पण मृत्यू कसा होतो, कुणाच्या पायाजवळ होतो, मृत्यू सर्वांग सोहळा. कारण ईश्वराच्या पायावर जाऊन ती पडतात. कारण फुलांना दोन प्रकारचं असतं, सगळीच फुलं देवापर्यंत येत नाहीत, काही स्मशानात पण जातात प्रेताबरोबर आणि काही इकडे पण येत असतात. काही लुच्च्या असणाऱ्या एखाद्या मोठ्या माणसाच्या गळ्यात सुद्धा पडत असतात आणि काही काही एखाद्या सत्पुरुषाच्याही गळ्यात पडत असतात. त्यांचं भाग्य त्यांच्याबरोबर. फुलाला सुद्धा प्रारब्ध आहे, झाडांना प्रारब्ध आहे, दगडांना प्रारब्ध आहे. एकच दगड एका ठिकाणी दिसत नाही, काही वर्षानंतर त्यात बदल होतो. हा बदल का होतो, आपण म्हणतो ते निसर्गाच्या चक्राप्रमाणे होतो, त्यालाही प्रारब्ध आहे. तसं म्हणतात, पूजेतल्या पाना फुला मृत्यू सर्वांग सोहळा आणि धन्य निर्माल्याची कळा. वास्तविक आपलं शरीर जे आहे ना त्या शरीराचा पालापाचोळा होऊ नये, निर्माल्य व्हावं. निर्माल्य होणं यामध्ये धन्यता आहे, नाहीतर हे वायाच गेलं हो. उपयोग काय त्याचा. निर्माल्य कसं असते, ते देवाच्या ठिकाणी वापरून जे उरते शिल्लक राहिलेलं असतं, शिळं झालेलं असतं, त्याला निर्माल्य म्हणतात. म्हणजे त्याचं सगळं आयुष्य त्यानं लोकांसाठी वापरलेलं असतं, म्हणून त्याचा मृत्यू सर्वांग सोहळा होतो. आमचा मृत्यू सोहळा होत नाही, रडगाणं होतंय. आपणही रडत असतो मरण्यापूर्वी मरायला लागलोय म्हणून, आणि आपले जे आपल्यावरती आधारित असतात तीही रडत असतात. हा जायला लागलाय म्हणून नाही, आमचा आधार जायला लागलाय म्हणून. हा जातोय म्हणून कोण रडत नाही बरं काय.
कायम लक्षात ठेवायचं. हा जाऊ दे, पण त्याच्या बदलाला जर रिप्लेस काय होत असेल तर ठीक आहे, मग जाऊ दे असं म्हणतील. पण ती रिप्लेसमेंट नसती ना, बाबा गेला मग आधार गेला ना, म्हणून आधार गेला म्हणून ते रडत असतात. बाकी काही त्यांचं घेणं देणं नसतं. हा विचार जर आपण करायला लागलो तर आपला मृत्यू सुद्धा सर्वांग सोहळा होऊ शकतो. म्हणून निर्माल्य व्हावं माझ्या शरीराचं. शरीर जे आहे ना ते पडलं तर ते भगवंताच्या फुला भगवंताच्या पायाशी जावं. म्हणजे पूजेतल्या पानात फुलात पूजेतल्या फुलांना जे आयुष्य प्राप्त जीवन प्राप्त झालेलं आहे तेच मला प्राप्त व्हावं अशी त्याची इच्छा आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे की काय गेलियाची सेन करी, इथं तेच म्हणतात कशाचा न लाग भाग, आणि जे न पवताची चाड धरी कशाचा न पाट लाग. बघा तेच गाणं बरोबर इकडं ओवीशी कशी जुळते बघा. गीत आहे वास्तविक, ते मला काय वाटायला अभंगच म्हणायला पाहिजे. तो इतकं सुंदर उच्च दर्जाचं तत्वज्ञान बाबा बोरकरांनी या कवितेमध्ये मांडलेलं आहे. कशाचा न लाग भाग, काय नाही देणं घेणं नाही, काही नाही कुणाचं मी काय वाईटच केलेलं नाही, कोण माझं काय करणार आहे, काय लाग भाग नाही. आणि कशाला काय प्राप्त करायचं आहे, कशाचा न पाठ लाग, कुठला पाठलाग नाही, काय नाही. पाठलाग करण्यामध्ये शी नाही ना, हे पाहिजे ते पाहिजे म्हणून पाठीमधून धावणं चालू असतं. आणि धावणं म्हणजे ते सावलीच्या पाठीमधून धावल्यासारखं आहे. सावल्या जशा पुढ्या पळतात तसं आपण त्याच्या पाठीमागे पळतो. आजपर्यंत सावली कुणालाच पकडता आलेली नाही. कशी पकडता येईल सांगा बघू, कारण ती माझीच सावली आहे, ती मला कशी पकडता येईल. दिशा बदलली तर पकडता येते, किंवा ती आपल्या पुढे पळणार नाही, आपल्या मागून येईल. केव्हा जर आपण सूर्याकडे पाठ केली तर लक्षात ठेवायचं की त्यावेळी ती सावली आपल्याला पकडता येत नाही. पण जर सूर्याकडे आपण पुढा केला ना, म्हणजे देवाकडे जर पुढा असेल, आपल्या बरोबर येते, ती आपल्या पायात घोटाळत असते. ही सुख माझ्या जवळ आहेत, मी सुखरूप आहे, याची जाणीव त्याला व्हायला लागते. म्हणून कशाचा पाठ करण्यात काही अर्थ नाही. माझे ह्या सर्वांग शरीराचं काय व्हावं, निर्माल्य व्हावं आणि कुणाच्या तरी उपयोगाला हे शरीर जावं, अशी उच्च दर्जाची भावना माऊली सुद्धा मांडतात. आपण याला म्हणायची नैष्कर्म्यता. कसलं जीवन जगत असेल बघा उच्च दर्जाचं तो, की त्याला कोणाचं काही देणं घेण्याचं काही नसतं आणि आत तरी तृप्त असतो तो एकदम. त्याला काही कुणाचं नको असतं, अशी त्याची स्थिती झालेली असते. त्यामुळे काही नको. 6व्या अध्यायामध्ये फार सुंदर श्लोक आहे बघा. यम लब्ध्वाच अपरम लाभम मन्यते न अधिकम तथा. या लाभापेक्षा मोठा दुसरा लाभ आणखीन कुठला असणार आहे, तो मानतच नाही कुठला लाभ. जर आत्मसुखाची प्राप्ती जर झाली असेल त्यानं जर त्या द्वंद्वातून बाहेर पडला असेल, कुणाचा द्वेष नाही, कुठली महत्वाकांक्षा नाही, असा निर्द्वंद झालेला जो आहे, त्याला काय पाहिजे असते सांगा बघू. आत्मसुख प्राप्त झालेलं आहे, मग त्याच्या पलीकडचं सुख कुठलं असते. आत्मसुखापेक्षा श्रेष्ठ सुख दुसरं नाही. म्हणून तो म्हणतो यम लब्ध्वा, लब्ध्वा म्हणजे प्राप्त झाल्यानंतर, मन्यते ना अधिकम तथा, मानतच नाही तो अधिक असलं तू कुठला आहे. तर तो काय करतो का म्हणतो, यस्मिन स्थितेन दुःखेन गुरुनापी विचारते. असं कुठलंही मोठं दुःख आलं तर जरा सुद्धा विचलित होत नाही. मोठ्यात मोठे गुरुनापी शब्द वापरलाय. गुरुनापी म्हणजे मोठ्यात मोठं दुःख सुद्धा त्याला विचलित करू शकत नाही. म्हणजे जो सुनिच्चळू अंतरी मेरू दैसा, माऊलींची ओळी आहे ना, जो सुनिच्चळू अंतरी मेरू जैसा. जसा मेरू पर्वताला कोण हलवू शकत नाही ना, तसा हे मोठ्यातली मोठी दुःख सुद्धा पचवतो. आणि पचवल्यासारखं दाखवत नाही, मी पचवली बघा, मी सहन केलं बघा, अशी भाषा सुद्धा त्याच्याकडे नसते. इतकी शांत अवस्था त्यानं प्राप्त केलेली असते आणि त्यामुळे त्या अवस्थेत तो जगत असतो. 20 नंबरच्या ओवीचा विचार आता आपण करूया. आणि मी माझी आईशी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. इथं निरंतर संन्यासी शब्द वापरला ना वरच्या श्लोकामध्ये, त्याचं भाषांतर आता माऊली करायला लागलेले आहेत. माऊलींनी भाषांतर करताना मी माझे असा शब्द वापरलेला आहे आणि वरती तो निर्द्वंद होतो म्हणून सांगितलेला आहे. आता निर्द्वंद शब्दाची भाषांतर करताना माऊलीने मी माझा असा परखड आणि अगदी वेचक 2 शब्द वापरलेले आहेत, की खरंच ते माझ्यासाठी फार उपयोगाचे आहेत. की मी आणि माझं म्हणजे देह मी आहे अशी भावना, आणि देहसंबंधी जे आहे स्त्री पुत्राधिक किंवा माझी प्रॉपर्टी जी आहे ती माझी, हे मी, आणि ते समोर दिसतंय ते माझं. हे मी आहे ना, तोपर्यंत माझं दिसतच राहणार आहे. जोपर्यंत मी ह्याला मी म्हणतो देहाला, तोपर्यंत समोरचा पसारा माझाच वाटेल. जेव्हा देहाला मी म्हणायचं मी बंद करेन, त्यावेळी समोरचं माझं असणारच नाही, कारण त्यानं देहाचं तादात्म्य टाकून दिलेलं असतं. मग देहाचं तादात्म्य सुटलं तर त्याचं जगाशी तादात्म्य कसं राहील सांगा. जग हा एक ईश्वराचा देहच आहे.
हा जसा माझा देह आहे तसा विश्व हा ईश्वराचा देह आहे. त्यामुळे ईश्वराच्या देह म्हणजे त्या जगाशी सुद्धा तो तादात्म्य ठेवत नाही. माझं 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 त्याला म्हणतच नाही, कारण याला मी म्हणायचा बंद झाला तर. त्यामुळे त्यानं म्हटलेलं असते देह मी आणि स्त्री पुत्रादी माझे, असं त्याच्या आठवणीत सुद्धा नसतं. ही आठवण तो विसरलेला असतो. आठवण विसरणे फार अवघड आहे. आठवण नसणे बरोबर आहे, आठवण नाही म्हटले असते तर बरोबर आहे. आठवण विसरणे हा शब्दप्रयोग जो आहे तो माऊलींच्या लेखणीतूनच यावा अशी परिस्थिती आहे. तो नित्य संन्यासी आहे आणि ही अवस्था तो सतत सांभाळतो, म्हणून त्याला निरंतर शब्द वापरलाय. निरंतर सतत सांभाळत असतो, कारण ती अवस्था काय त्याची बाहेरची नसते ना. मी माझं पण हे आतून स्फुरण होत असतं आणि आतल्या झालेल्या स्फुरण जेव्हा बंद होतात ना, तेव्हा पुढच्या वस्तू काय त्रास देत नाहीत. कुठलीच वस्तू काय म्हणत नाही मला माझं का म्हटलं नाही असं म्हणत नाहीत. ते माझी शेती आहे, माझा प्लॉट आहे, माझं घर आहे, ते घर कधी मला म्हणत नाही माझं म्हणा ना मालक, मला एकदा तरी माझं म्हणा असं म्हणत नाही कधी. ते मीच त्याला माझं म्हणतो. विचार करण्यासारखी बाब आहे. मी कुत्र्याला फिरवायला नेताना म्हणतो हे कुत्रं माझं आहे, पण कुत्रं मला कधीच मालक म्हणत नाही. ते हुशार आहे माझ्यापेक्षा, ते त्यानं कधीच माझं पण काढून टाकलेलं असतं, माझ्यातलंच माझं पण गेलेलं नसतं. सगळ्या गोष्टीला मी माझं म्हणतो, हे माझं माझं माझं, आणि सगळ्यामध्ये गुंतून असतो. किती विचित्र अवस्था असते एकाएकाची, की मांजरं कुत्रं गेली घरातून तरी सुद्धा त्यांना इतका त्रास होत असतो त्याचा. केवढी मोठी आसक्ती आहे बघा कुत्र्या मांजरावरती. माणसावर केवढी असेल बघा. परवा एक आमच्याकडे इथं ग्रस्त आले होते आणि ते सांगत होते की त्यांचा अतिशय जवळ एक 7-8 वर्ष ते कुत्रं जवळ होतं आणि त्या कुत्र्याला काहीतरी झालं आणि ते कुत्रं गेलं. याला जे BP ज्याची वाढली, हा 8-10 दिवस ICU मध्ये होता. इतक्या त्या धक्का त्याला तो सहन झाला नाही. खरी कथा हा ही काय खोटं काय नाही बनवलेलं, खरं. एवढी जर आसक्ती माझेपणात जर माझी दडलेली असेल तर त्याची आठवण विसरायचा प्रश्नच नाही. माऊली म्हणतात त्याची आठवण विसरायला पाहिजे. आता मी माझं पण अगोदर जाईना, विसरायचं नंतर बघूया आपण. अगोदर आहे आठवण, विसरणं हे नंतरचं आहे. ही आठवण सतत राहते, हे माझं आहे, हे माझं आहे. आणि म्हणून तो अशुद्ध मी जो आहे ना त्याला तो मी 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 म्हणत असतो. 2 मी आहेत आपल्यामध्ये. एक अशुद्ध मी जो देहाशी तादात्म्य पावलेला असतो आणि देहाला धरून मी बोलत असतो, आणि दुसरा शुद्ध मी आहे तो खरा आहे, जो जो म्हणतो ना की जो स्फुरे काय माऊलींची उभी आहे ते माझ्या बुद्धीमध्ये जे स्फुरतं ते तत्वगामी असं माऊलीने बोललेलं आहे. तो मी एक शुद्ध मी आहे, की तो शुद्ध मीला काय संघ कुठला लागलेला नसतो, तो पूर्ण सगळ्यापासून अलिप्त असतो. ते माझं स्वरूप आहे. त्याची एकदा ओळख झाली तर अशुद्ध मी आपोआप निघून जातो. म्हणून अशुद्ध मी घालवण्यासाठी माझं पण घालवायला पाहिजे. म्हणून अशुद्ध मीला मी समजतो, तोच अहम आहे, त्यालाच अहम म्हणतात. अहम जो आहे म्हणलेला ना तो अहम आहे, आणि आत जो आहे ना जो शुद्ध आहे तो सोहम आहे. गंमत बघा जरा, हे बाहेरचा मी आहे ना तो अहम आहे आणि आतला आहे ना तो सोहम आहे. म्हणजे ज्याला आपण सोहम म्हणतो ते अहम मी आहे. तो अहम जो म्हटलेला आहे सोहम, ते मी आहे. जे मी म्हटलंय ना ते मी, ते शुद्ध आहे. आणि आता हा दाखवलेला अहम जो आहे ना सारखं मी 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 म्हणायला लावतो, मी केलं मी केलं मी केलं, माझ्यामुळे झालं माझ्यामुळे झालं असं बोलत असतो. तो अशुद्ध मी आहे. हा अशुद्ध मी हळूहळू घालवावा लागतो, आपला अहंकार घालवावा लागतो. आणि अहंकार गेलं की आपल्याला शुद्ध तत्वाची आपल्याला जाणीव होत असते. म्हणून एखादा व्यक्ती वैतागून कर्म टाकेल आणि म्हणेल मी संन्यास घेतलेला आहे. कसला संन्यास म्हणायचा? त्याला वैताग आला, घरामध्ये बायकोबरोबर भांडला किंवा बायको नवऱ्याबरोबर भांडून कुठंतरी वैतागून गेली आणि पुढे जाऊन लोकांना म्हणायचं मला घरावरली वासनाच उडली म्हणून मी आलोय. कारण घरामधली प्रतिकूल गोष्ट याला सहन झाली नाही. म्हणजे अनुकूल आणि प्रतिकूलता ह्याच्या दृष्टीनं अजून आहेत. जोपर्यंत अनुकूल प्रतिकूलत्व द्वंद्व आहे तोपर्यंत यानं सोडलं जो बोलतो ना ते पूर्ण चुकीचं बोलतो. तो सोडलेलं नसतं ते, तर त्याला टाकावं लागलं किंवा रागानं तो टाकत असतो, वैतागानं टाकत असतो. ती वैफल्यग्रस्त असते म्हणून त्या वैफल्यातून तो जातो. म्हणून हा बाह्य संन्यास जो आहे तो सांख्ययोगी पूर्वी कर्मयोगीच असतो. बरं का, ज्ञानयोगी एखादा आहे ना तो पूर्वी कर्मयोगीच असतो. पण कर्मयोग्याला सांख्ययोगाचं अनुष्ठान करावे लागत नाही, कारण तो आरंभपासूनच कर्मयोगी असतो ना. त्यामुळे त्याला सेपरेट असं ज्ञानयोगात मला जायचं आहे, मी माझं मला विसरायचं आहे असं काय त्याला अनुष्ठान करावं लागत नाही, कारण ते तत्व त्याच्याजवळ नित्य आहे.
म्हणून इथं समोर म्हटलंय नित्य संन्याशी. आणि माऊली बोलतात निरंतर. मी माझे ऐशी आठवण विसरले अंतःकरण, आणि तो संन्यासी निरंतर म्हणतात. निरंतर संन्यासी म्हणजे श्लोकात सांगितलेला नित्य संन्यासी. त्यामुळे नित्य जवळ असणारं हे मी माझं, त्याचा त्याग हे ग्रहाधिक आणि वस्तू त्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. मनातून केलेला जो त्याग असतो म्हणजे संग सुटणं, त्याला वस्तुसंग आणि वस्तुत्याग आणि संगत्याग असे दोन शब्द शास्त्राने वापरलेले आहेत. वस्तुत्याग म्हणजे एखादी वस्तू आहे ही मी सोडून देणं, वस्तुरूपाने सोडून देणं फार सोपी गोष्ट आहे. बऱ्याच जणांनी काहीतरी सोडलं. मी चहा सोडला, मी अमुक सोडलं, मी आता मोबाईल वापरायचा बंद केला, सोडला. हे वस्तुरूपाने सोडलेलं आहे. पण जेव्हा मोबाईल कुणाचा तरी दिसेल तर मी एवढ्या लवकर सोडायला नको पाहिजे होता असं नाही वाटतं. म्हणजे अजून काही दिवस ठेवला असतं तर काय बिघडलं असतं, एवढा काय मी म्हातारं झालोय काय अजून हे सगळं सोडायला, आता सोडायला नको पाहिजे. ही काय बाब म्हणजे याचा अर्थ संग त्याग झालेला नाही, फक्त वस्तू त्याग झाला. वस्तूनं मी एखाद्याला बाजूला केलं, पण संघाचा त्याग केव्हा होतो? ही तर जी ओवी सांगते ना, ही संघ त्यागाची अपेक्षा करते. मी माझी आठवण विसरले असं व्हायला पाहिजे. त्याची आठवण विसरणं फार गरजेचं आहे. म्हणून बाह्यस्थितीपेक्षा अंतरस्थिती जी आहे कशी आहे यावरून संन्यासी ठरत असतो, बाहेरून संन्यासी ठरणारच नाही. म्हणून माऊलींची व्याख्या ही लक्षातच ठेवली पाहिजे. मी आणि माझं विसरलंय आणि घरात बरा आपला पाहुण्या पेयातनी फिरत बसलाय, काय तू संन्यासी नाही ना? सरळ व्याख्या केलेली आहे, तो संन्यासी आहे. त्याने कपडे नाही घातली, वनात नाही गेला, कुठं अनुष्ठान करत बसलेला नाही, डोळे झाकून बसलेला नाही, काही करत नाही, आहे सगळं इकडं तिकडं फिरतोय, कशालाच माझं म्हणत नाही. जे समोर दिसतंय ना कशावर हक्क गाजवत नाही. कशावरून समजाय म्हणजे त्याला काय बिघडलं त्याचं समोरच्याचं तर ह्याच्यावर काय परिणाम होत नाही. त्याची आसक्ती पूर्ण गेलेली असते. म्हणून बाह्यस्थितीपेक्षा अंतःस्थिती कशी आहे यावरून संन्यास ठरत असतो. आणि म्हणून अंतःकरण बदलणं हीच खरी पारमार्थिक प्रगती असते. आपलं अंतःकरण बदलायला पाहिजे. अंतःकरण नाही बदललं ना तर बाहेर बदल असून का उपयोगाचा असतो? बाहेर नटवून थटवून का उपयोगाचा असतो? म्हणजे कुठल्या तरी एखाद्या गाढवाला जर वाघाचं कातडं नुसतं पांघरलं तर त्याच्या आवाजावरून कळणारच ना तो गाढव आहे. त्याला आवाज वाघाचा काढता येईल का? नाही काढताय. तांबियाचे नाणे जरी नेले, काय वर्ण आहे, तुकोबांचा अभंग आहे, तरी ते काय तांबे पण सिद्धच होणार ना. तांब्याचं नाणं दूर दिशी जरी नेलं तर त्याचं काय सोनं होणार आहे? ते तसंच राहणार आहे. तर तसा प्रकार आहे. हा संन्यासी वर जर बाह्य पद्धतीने दाखवत असेल तर हा संन्यास खरा नाही. माझे जे आहे ते असू दे, फक्त माझं पण त्यावरलं सोडायचं. माझी वस्तू आहे तर ना घरातल्या असू देत ना, त्या काय करतात सांगा? त्याच्यावरती जे माझं पण चिकटलेलं आहे ना ते काढायचं फक्त. भले त्याला माझं म्हटलं तरी चालेल, पण त्यातलं माझं पण मात्र काढायला पाहिजे. आपण म्हणतो त्या वस्तूला जर काहीतरी झालं, मोडली तोडली, तर आपल्याला काय होता कामा नये, त्यावेळी समजायचं त्यातलं माझं पण माझं गेलेलं आहे. आणि ते विसरलेलं असतं. झालं ते झालं, ते मोडणारच होती, कधीतरी जाणारच होती. अशा अवस्थेत जर तो बोलत असेल तर निश्चितपणाने त्यानं माझं पण टाकलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून सोडणं वेगळं आणि सुटणं वेगळं. हे सुटणं जे असते ते सुटलेलं विसरणं ही संन्यस्त अवस्था आहे. पुढची आहे शेवटच्या, एक सोडणं, एक सुटणं आणि सुटलेलं विसरणं. 3 टप्प्यावर आहे. चिंतन करण्यासारखं आहे. अगोदर सोडायचं आहे, सोडला ही साधक दशेमध्ये आहे बघा. सुटणं आहे थोडीशी वरची साधक दशा आहे. पण सिद्ध अवस्थेमध्ये सोडलेलं आठवत सुद्धा नाही. त्यागिलेचे ध्यान राहिले अंतरी, तरी ती परी विटंबना, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. ज्याचा त्याग झालाय त्याचं ध्यान जर अंतरात असेल तर ती विटंबनाच आहे. कुठला त्याग आहे कसला? काय त्यागलं? काय त्यागच केलेला नसतो. नको त्या गोष्टीचा त्याग करून नाही मनाशी मुंडिले, दाढी मिशाने काय केले? तुकाराम महाराजांचा प्रश्न काय बघा. तू दाढी वाढवली, मिशा वाढवल्यास आणि दिसायला लागलाच महाराजांसारखा, पण दाढी मिशाने तुझं काय केलं? काय करायला पाहिजे होतं? मुंडन कशाचं करायला पाहिजे होतं? दाढी मिशाचं मुंडन नाही किंवा त्याचा वाढवणं नाही, तरी नाही मनाशी मुंडिले, दाढी मिशाने काय केले? काय करतो तू दाढी मिशा? काय करतो? साधा शर्ट घातल्यामुळं कपडीच घालायला पाहिजे काय? मला आतनं बदलायचं आहे ना. मग त्यासाठी बाहेरची काय माझी अवस्था आहे याला अर्थच नसतो ना. अर्थ आहे तो आतमध्ये. म्हणून एक सोडणं आहे, हळूहळू सुटणं आहे आणि सुटल्याचं विसरणं आहे. मी माझ्या आईशी आठवण विसरले जयाचे अंतःकरणातून ते विसरायलाच पाहिजे.
मीही एकेकाळी असं असं करत होतो, ह्यामध्ये नोकरी करत होतो, हे असं असं खात होतो, हे जे विसरणं आहे हे विसरणं घडायला पाहिजे. आता खाण्याचं सोडलं हो, सोडलं, अजून सुटलंय काय मनातनं? नाही. आता काही दिवसांत सुटली इथे, हे हळूहळू सुटलं, पण सुटल्यानंतर त्याची आठवण आहे काय? मी गेल्या 5 वर्षापूर्वी चहा सोडलेला आहे. किती तारीख? तर 15 जुलै 2014ला मी चहा सोडलेला आहे. म्हणजे चांगलं पक्क लक्षात आहे बिचाऱ्याच्या. याचा अर्थ अजून त्याची आठवण आहे बरं काय. म्हणून आठवण सुद्धा माऊली फार वरचं बोलतात हा, फार वरचं पराकुटीचं बोलणं आहे, हे समजत सुद्धा नाही. आता हे सांगायचं चाललंय ना, नुसतं वर मी बोलायला लागलो. मला सुद्धा ती ओवी समजली नाही, मी कबूल करतो, कारण एवढ्या खोलमध्ये जायची माझी पात्रता नाही. माऊली जे बोलतात ना, आठवण विसरले, हे फार अवघड शब्द वापरलेले आहे. आणि म्हणून इथं साधक दशीत सोडावं लागतं आणि सिद्ध दिशेमध्ये ती विसरून जावं लागतं. म्हणून बऱ्याच वेळा हे विसरणंच होत नाही. एकानं संन्यास घेतला होता. जवळजवळ 25 वर्ष झालं संन्यास घेतला. म्हणजे संन्यास म्हणजे घराशी सोडणं असतं. संन्यास घेताना सुद्धा बाहेर त्याच्या ठिकाणी, तिथं जो झोपत असतो त्या झोपण्याच्या ठिकाणी ते गाईच्या शेणानं म्हणून सारवतात, तिथं ते दिवा वगैरे लावतात. म्हणजे माणसं मेल्यानंतर दिवा लावून ठेवतात ना, तसा तो गेला की तिथं दिवा लावतात. का? तो मेलायच म्हणतात ते, त्याचं सगळं श्राद्ध बिरुद्ध घालतात ते, परत त्याचं येणं आणि जाणं नसतं. त्याला आई नाही नि बाप नाही. आचार्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग घडलाय. मात्र आचार्य आपल्या आईच्या मृत्यूच्या वेळी आले होते. ही विशेष गोष्ट आहे भारत, फार वरच्या टप्प्यात गेलेली ही एक विभूती होती. पण आईच्या त्या शेवटच्या टप्प्यामध्ये ते आले होते. तर हा संन्यासी आहे, त्यानं जवळजवळ 25 वर्षे संन्यास घेतलेला. आणि 25 वर्षानंतर संन्यास घेतला, लोकांना उपदेश करायला लागला, मठ स्थापन केला. त्या मठात येऊन आपल्या अनुयायींना मार्गदर्शन करायला लागलेलं आहे. मार्गदर्शन करत असताना एखाद्या वेळी प्रवचनाच्याच वेळी त्या काळात एक तार आली आणि ती तार त्यानं वाचली प्रवचनामध्येच, आणि वाचली आणि ठेवली. आणि जाता जाता म्हणले, बरं झालं एकदा माझी पिढा गेली. काय म्हणले ते तार वाचून? बरं झालं एकदा पिढा गेली. माणसं नंतर प्रवचन झाल्यावर लोकांना त्यांना विचाराले, काय होती हो तारी? तर म्हणले माझी बायको गेली. बायको गेली? काय महाराजांची अवस्था आहे बघा. एवढं प्रवचन सुद्धा थांबवलं नाही आणि म्हणतात काय माहिती आहे काय, पिढा गेली. केवढं मोठं धारिष्ट आहे महाराजांच्याकडं असं त्यांना वाटलं. पण त्यांचे गुरु जवळपास राहत होते, त्यांना ही बातमी समजली. त्याच गुरुचे गुरु जवळपास राहत होते, त्यांना ती बातमी समजली. असे परमपूज्य काकांसारखे असतील, त्यांनी त्याला बोलवून घेतलं आणि म्हटले, तुझ्याकडं ही 25 वर्षे बला कुठंतरी अंतःकरणामध्ये लपून होती काय, म्हणून गेली म्हणतोस ना? गेली का म्हटला? याचा अर्थ अजून होती, विसरला नाही अंतःकरण. मी माझी आईशी आठवण विसरले द्यायची, अंतःकरण विसरलाच नाही. आणि माऊली तरी म्हणतात, नुसतं टाकायचं नाही, विसरायचं आहे मी काय टाकलं ते. फारच अवघड गोष्ट असते ती. आणि त्यामुळे इथं वर्णन करताना हा खरा संन्यासच नाही, आणि हा खरा संन्यासी नाही की ज्याला अजून आठवण विसरलेला नाही. म्हणून माझं म्हणण्यामध्ये एक प्रकारचा अहंकार असतो, उपभोगाची वृत्ती असते, त्यामध्ये ममत्व असतं. आणि जोपर्यंत हे ममत्व आहे तोपर्यंत हे मी माझं पण सुटतच नाही ना. तुकोबांचा नाही, दासबोधामध्ये फार सुंदर ओवी आहे बघा. तुझे तुझं नव्हे शरीर, शरीर तरी तुझं तुझं नव्हे, तेथे इतरांचा कोण विचार. आता एक भगवंत साचार, धरी भावार्थ बळे. दासबोधामध्ये ओवी आहे. काय म्हणतात बघा, तुझे तुझ नव्हे शरीर, तेथे इतरांचा कोण विचार. कशाला इतरांचा विचार करतोस? म्हणजे मीचा विचार म्हणजे माझं शरीर, ते तरी गेलंच. आणि इतरांचा विचार म्हणजे माझेचा विचार, तोही जायला पाहिजे. तुझं तेही नव्ह, तूच तुझा नव्हेस तर इतर तुझे कसे असतील. किती महत्वाचा मुद्दा आहे बघा. शरीर तुझं नसेल तर या शरीरानं कमवलेली प्रॉपर्टी तुझी कशी असेल, हा मुद्दा आहे. शरीर तुझं नसेल तर या शरीरामुळे निर्माण झालेली नाती तुझी कशी असतील. शरीरामुळे झालं म्हणून नाती झालीत ना. शरीर नसतं तर नातं कुठलं असलं असं सांगा बघू. मी कुणाचा बाप झालो असतो काय, मी मुलगा झालो असतो काय, मी नवरा झालो असतो काय, मी पत्नी झालो असतो काय, नाही झालो असतो. शरीर नसतं तर. शरीर आहे, एक तरी नातं आहेच, आई वडिलांचं तरी येतेच, भले त्यानं काही केलं नाही पुढं आणि संन्यासच घेतला जन्मतात, तरी सुद्धा त्याला भाऊ असू शकतो, त्याला बहीण असू शकते, त्याला आई वडील असू शकतात, त्याला मामा असू शकतो, मावशी असू शकते. काय न करता ही अवघड लचांड पाठीमागे लागते बघा. किती गंमतशीर गोष्ट आहे. फक्त मी शरीर धारण केलं म्हणून.
मग शरीर जर मी नसेल तर शरीरानं प्राप्त केलेलं माझं असू शकत नाही, असा एक तर्क आपण बसल्या बसल्या लढवायचा. ज्यावेळी तिकडं कुठंतरी लक्ष जाते ना, त्यावेळी हा तर्क माऊलींची ओवी चिंतनात घ्यावी, पूर्ण चिंतन करत बसावं, सोडू नये. मला वाटते जमेल तितकं चिंतन या ओवीचं करावं, जमेल तितकं. ही ओवी पूर्ण मार्गदर्शन करेल आणि आपल्याला बरोबर परमार्थाच्या एका टोकावर नेऊन ठेवेल, जर ती ओवी जर आपल्यात उतरली तर. मात्र उतरेपर्यंत त्याचं चिंतन खूप घडायला पाहिजे. म्हणून संन्यासाच्या वेशामध्ये असलेले, मगाशी आपण बघितलं, अभिनेते पण असतात, खूप संन्यासी असतात. आता सुद्धा हे गजानन महाराजांची भूमिका करणारे, बाळूमामांची भूमिका करणारे, त्यांची काय व्यसनं आणि हे कमी आहेत का? दिसताना ते दिसतात, हे बाळूमामा, हे अमुक अमुक गजानन महाराज आहेत. आता ते स्वामी समर्थांची भूमिका करणारा आहे, त्यांचं वेगळं असतं, कारण त्यांचा तो अभिनय असतो. तसा अभिनय हा जर करत असेल मी संन्यास घेऊन, तर त्या अभिनयाला अर्थ काय राहिला सांगा बघू? मी खरा संन्यासी नाही म्हणून कपड्याच्या आत असणारा खरा आहे, कपड्यावरती दिसणारा खरा नसतो. आतमध्ये असणारा जो आहे तो शरीराच्या आत असलेली जी स्थिती आहे ती खरी आहे. त्यामुळं खरा परिग्रह जो आपण म्हणतो, साठवणूक ज्याला आपण म्हणतो, ती मी माझीची असते, लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. खरा परिग्रह कोणता? परिग्रह म्हणजे संग्रह. कशाचा संग्रह मी केला? वस्तूंचा संग्रह केला, जाऊ देत, त्याचा एवढा काही विषयच नसतो, त्या वस्तूच्या ठिकाणी असतात. पण जे माझं पण आहे ते वस्तू माझी आहे, ही वृत्ती माझ्यात आतमध्ये आहे. माझं घर तिथं कोल्हापुरामध्ये आहे, घर तिथं आहे, त्याचा काही संबंध नाही बघा, पण ते घर माझं आहे म्हणून मी इथंही वावरतो. माझं घर तिथं आहे, माझं घर तिथं आहे, म्हणजे माझंपणाचं मला सुटलेलं नाही, असा त्याचा अर्थ आहे. मग जर घर कुठेही असलं तर घरात सुटायचा काय संबंध आहे? सुटलेच. मी अमेरिकेत गेलो आणि कोल्हापुरातल्या घराचा मला उपयोग काय सांगा? सुटलेच घर. घर सुटलं, पण घरामधलं माझं पण सुटलं काय सांगा? नाही. तिकडून समजा जरा काहीतरी तिकडून नोटीस आली कुठली तरी घराच्या घरपाळ्याची, माझं घराचा घरपाळा एवढा कसा वाढला, यावर्षी बरंच वाढलंय, मला जाऊन आता भारतात गेल्यावर ऑफिसमध्ये जावं लागेल. बघा कशा सगळ्या कल्पना सुरू होतात. का? त्याला माझं म्हटलं होतं म्हणून मी आणि माझं हा अंतःकरणातला परिग्रह फार मोठा आहे, तो जायला लागतो. तो गेल्याशिवाय भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होतच नाही. हा अशुद्ध मी गेला तर शुद्ध मी कुठं आहे याचा पत्ता लागेल ना. कबीर महाराज म्हणतात, जब मैं था तब तू नहीं, अब तू है मैं नहीं. दोन्ही वेगवेगळे शब्द वापरायला बघा. जब मैं था त्यावेळी मी 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 म्हणत होतो ना, तब तू नाही, त्यावेळी भगवंता तू मला दिसत सुद्धा नव्हतास, कारण माझंच अस्तित्व मला प्रकर्षानं जाणवत होतं. आता अब तू है, आता तुला स्थापन केलाय मी हृदयामध्ये. अब मैं नाही, माझ्यातला मी गेला, कारण मी गेल्याशिवाय तो येतच नाही हृदयामध्ये. हृदयामध्ये तो यावा तर तू जागा तरी मीची रिकामी करून ठेव ना. त्या मीला आणून बसवलास तिथं, ह्याला बसायला जागाच नाही, हा काढून टाक, म्हणजे देव येऊन बरोबर तिथं जाऊन बरोबर बसतो, त्याला बोलवायला पण लागत नाही. रिकामी झालेली जागा देवाला भरपूर लगेच कळत असते, तो शोधत येतो, रिकामा आहे जागा, चला जाऊन बसूया तिथे. आपली रिकामीच जागा नसते, मरेपर्यंत रिकामी नसते, अशी सतत घेऊन असते, भरलेल्या याच्यामध्येच आपण जात असतो. आणि म्हणून म्हणतात, तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे मी हे माझे नयो वाचे, माझ्या वाचेला याय नको पाहिजे, येणे नावे साचे साधू जन, ह्याला साधुत्व म्हणतात. मी आणि माझं माझ्या तोंडातून येऊ नये, असं न येणं म्हणजे साधुत्व आहे, असं तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात. फार सुंदर आहे, चिंतन करण्यासारखी उभी आहे. आपण सगळ्यांनी मिळून ते चिंतन करूया, रुजवूया आतमध्ये. बघा किती त्याचा प्रभाव पडायला लागतो. हे जर सतत आपण जर विचार करालो ना रोज ह्या ओवीचा, तर निश्चितपणे आपल्यावरती परमार्थात रुजल्याचा अनुभव आपल्याला या लागेल ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेनं. आता वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतंय याच पॉईंटवरती. नंतर आपण पुढे चिंतन करू उद्याच्या चिंतनामध्ये. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो, विराम घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.